आणि मग मित्र बनवता आणि नंतर प्रेमामध्ये वेळ टाकतं त्यांना. हे इकडून बरं नाही दिसत, केलंय मी प्रेम सोनम, इकडून बरं दिसत. पण माझ्या प्रेमात कुठली वासना नाही आहे, तर फक्त निर्मळ आणि निस्वार्थ प्रेम. आणि आज या श्रीमंतीच्या जोरावर तुम्ही मला ठोकरता ना, की खूप कष्ट करेन, वाटेल ते त्या करेन आणि मिळवेन माझ्या सोनाला, माझ्या मेहनतीच्या बळावर. अरे मला जे हवंय होतं ना ते सगळे गुण तुझ्यामध्ये आहे. अरे मी तुझी परीक्षा घेत होतो. हे बघ, तुझ्या बाबतीत सोनानं सर्व काही मला सांगितलं. तुमचं एकमेकावरती प्रेम आहे. हे बघ बेटा, माझ्या पट्ट्यामध्ये ह्या प्रॉपर्टी सर्व कारभार तुला सांभाळायचा आहे. हे बघा, तुझ्या घरी कोण कोण असतात? सर, माझ्या घरी माझे दादा बहिणी राहतात. ते बिचारे रात्रंदिवस काबाड कष्ट करून मला शिकवतात, स्वतःची जीवाची हाल करतात, पण मला पुढच्या लेकराप्रमाणे जगतात आणि मला शिकवतात. वा भाई वा. अरे हे ऐकून तर मला खूप बरं वाटतं. अरे एवढी बिकटची परिस्थिती असतानाही तू उच्च शिक्षण घेतोय. हे बघ, मला अभिमान वाटतो रे तुझा आणि तुझ्या त्या दादा वहिनीचा. सोना, अगं हे सोना, तू सोनासोबत बोलत बस. मी जरा महत्वाचं काम आहे, मला थोडा बाहेरून येतोय. काय बोलते खरंच सोनाने सांगितल्याप्रमाणे तिचे वडील अगदी नारळ आहे. बरोबर. आणि अशा लोकांशी संबंध जोडायला खरंच भाग्यच लागते म्हणायचे. सोना अजून कशी आली नाही? इतकं पण एक काही घडत नाही, स्वतःच बाहेर जाऊन दुरी आणि आता इतका उशीर. अरे सोना, गावचे कलाकार आहेत ना, गावचे कलाकार आहेत ना, सर्व इच्छा आकांक्षा लोक काम बोलतात. आमच्या गावचं नसते. दुसऱ्या माणसाचा अरे तू त्या दिवशी जे बागीमध्ये जे गाणं घातलं होतं, अरे ते माझ्यासाठी गाणं. हो म्हणतो का ना, पण त्याआधी तुला काहीतरी सांगायचं. काय? सोना, अगं आज मला असं वाटत आहे की माझी ऐश्याच्या वाटा मोकळ्या दिसत आहेत. तू जीवनात आलीस आणि एक जीवनच बदलून गेलं का माझं. तो माझी आय लव्ह यू सोना. तुला गाणं ऐकायचं होतं ना? तिच्या तरुणा मुलामध्ये मला माझं दिसतो बघा असं वाटतं, आणि तुझे लुकणारे बघून मला काय म्हणावं असं वाटतं. तुझे लुकती ग नैन हवे, हृदयात माझ्या स्पर्श नवे. तुझा कसा रंग हवा, प्रेमाविना रंग नवा हो साजने. तुझी गणना
तुझी गणमा Ah,